नमो बुद्धाय. नमस्कार. जय भीम. जय भीम. मैत्रेय संघाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव बाळासाहेब थोरात. आज आपण विषय असा चर्चा करत आहोत की म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दीक्षाविधी, म्हणजे संघ दीक्षा, धम्मदीक्षा अशा पद्धतीने विधीचं धम्मामध्ये स्थान आहे. म्हणजे एका विशिष्ट संस्काराने व्यक्ती धम्मामध्ये प्रविष्ट होतो. जसं 1956 साली आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि नंतर असे ते म्हणाले, त्याच्यावर वाद आहेत की दरेकाला दीक्षा द्या. पण प्रत्यक्षात हा एक थोडासा म्हणजे चर्चेचा आणि गोंधळाचाच विषय राहून गेला. बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर ज्या पद्धतीने दीक्षा झाली त्याचं काय एकच म्हणजे बेस आहे, 22 प्रतिज्ञा घेणे आणि मग कुणाला दीक्षा देणे. पण एखादा मुलगा, म्हणजे आता हल्ली आपण म्हणतो तरुणांना धम्माचं आकर्षण नाही. तरुण धम्मामध्ये, धम्मकार्यात, धम्म चळवळीत किंवा धम्माच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तेवढ्या उत्साहाने सहभागी होत नाहीत. जे स्वतःचा वाढदिवस मात्र थाटामाटात करतात, पण धम्माकडे मात्र अजिबात त्यांचं लक्ष नाही बऱ्याचशा तरुणांचं, असा आक्षेप घेतला जातो. त्याला तरुण वर्ग दोषी आहे असं मी मानत नाही. कारण जे काही रिवाज आहेत धम्मामधले ते जर व्यवस्थित पाळले गेले पालकांकडून तर त्याचा योग्य परिणाम नक्कीच होईल. पण ते तसे पाळले जात नाहीत. आता बाहेरच्या देशांमध्ये बघाल तर लहान वयातच मुलांना धम्माची दीक्षा दिली जाते. म्हणजे साधारणपणे 7वं वर्षाचं वय असं गृहीत धरलेलं आहे. जसं तथागतांनी राहुल म्हणजे त्यांचा पुत्र याला 7व्या वर्षी दीक्षा दिलेली आहे. म्हणजे सारे पुत्रांच्या हस्ते दिली, पण दीक्षा दिली गेलेली आहे. सर्वसामान्यपणे त्या काळात उपासकांना किंवा भिक्षूंना तथागत दीक्षा देत असत. भिक्षूंना काही हेही भिक्कवे एवढं म्हटलं तरी ती दीक्षा झाल्यासारखंच हे होतं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पावसचा उपयोग व्हायचा. आता त्याच्या खोलात आपण जात नाही, पण हेही भिक्कवे हा फक्त भिक्षू संघासाठी, भिक्षू होण्यासाठी एक दीक्षेचा मार्ग होता. आपल्याकडे काय प्रकार आहे की त्यानंतर बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांनी ही दीक्षा घेण्याचा जो कार्यक्रम आहे हा 56 सालापासून तरी आपल्याकडे फार जवळजवळ नसल्यासारखा आहे. म्हणजे माझा बाप आई बौद्ध आहे म्हणजे मी बौद्ध आहे, चुकीचं आहे. अजिबात नाही तसं म्हणता येणार. मानता येईल पण तसं म्हणता येणार नाही. मानतो आम्ही, आहे मानलंच जात आहे, जाणत नाही. प्रत्यक्ष त्यातलं जे अस्तित्व आहे की तुम्हाला धम्माची दीक्षा वयाच्या 7व्या वर्षी प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला दिली गेली पाहिजे. तुमचा वयाचा 7वा वाढदिवस येतो त्या दिवशी ही दीक्षा व्हावी किंवा त्या महिन्यातल्या कोणत्याही पौर्णिमेला ही दीक्षा झाली पाहिजे. दीक्षा दिल्याने काय होतं की सर्वसाधारणपणे त्याला जाणीव होते की मी कोण आहे. मी कोण आहे ही जाणीव होणं साधी गोष्ट नाही. कारण एखादा मुलगा किंवा मुलगी जसे वाढत जातात त्यावेळेला त्यांना कळतं. लहानपणी तर ते असेच कळत असतात, पण जरा मोठे होतात त्यावेळेला कळतं की मी कोण आहे. लोकांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून तसे ती तुम्हाला जाणीव झाली पाहिजे, तशी तुम्हाला ती दीक्षा दिली पाहिजे. यू आर बुद्धिस्ट हे त्या माणसाला कळलं पाहिजे. आणि त्यानंतर बुद्धिस्ट कल्चरचा एक रिवाज त्याने त्यावेळेला जे भिक्षू उपस्थित असतील किंवा ज्येष्ठ उपासक कोणी उपस्थित असतील जे त्याला दीक्षा देणार आहेत, त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर त्याने काय काय वागायला पाहिजे हे त्याला सांगितलं जाईल. आणि तो त्यातलं 100% नाही, काही टक्के तरी तो त्याची अंमलबजावणी करेल. ते करायला लागला तर मग त्याला ती जाणवं लागेल. आणि आता काय होतं की मुलांना कोणत्याही प्रकारची दीक्षा न दिल्यामुळे, संस्कार न झाल्यामुळे ते सैराट आहेत, एकदम मोकळे आहेत. काही करा, कसे वागा, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे होतं आहे काय की त्या तरुणांचं
धम्माबद्दलचा जो आदर आहे तो फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युअल माझं स्वतःचं जे काही महत्त्व आहे व्यक्ती म्हणून त्यापेक्षा धम्माचं उच्च स्थान आहे. आपण त्याला म्हणजे योग्य किंमत दिली नाही तर मग आपण स्वतःलाच जास्त किंमत दिली. माझा वाढदिवस मी थाटामाटा साजरा केला आणि माझी स्वतःची दीक्षा झाली की नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आईवडिलांनी 7व्या वर्षी मुलाला दीक्षा दिलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे भिक्षू असतील जो काही मार्गदर्शन केलेलं आहे भिक्षूंनी त्याप्रमाणे त्याच्याकडून नियमितपणे घरामध्ये जे काही पूजा करणं असेल किंवा काय धम्माचा अभ्यास करणं असेल हे रेग्युलर झालं पाहिजे. त्या वर्षावास येतो. वर्षावासाबद्दल बऱ्याचशा लोकांना अज्ञान आहे. अजूनही तरुण वर्ग वर्षावासाकडे फिरकत नाही आहे. कोण जात आहे वर्षावासाच्या कार्यक्रमात? जनरली 50च्या पुढे असलेली माणसं, 60च्या पुढे असलेली माणसं. तरुण वर्ग फार कमी प्रमाणामध्ये विहारात येतो. त्यामुळे विहारांमध्ये आठवड्यातून एकदा गेलं पाहिजे हा बाबासाहेबांचा संदेश जरा वयात आल्यानंतर तो काही फॉलो केला जात नाही. याचं कारण काय की त्याला दीक्षा दिली नाही, त्याला समज दिली नाही की तो कोण आहे. जसं त्याला शाळेत आपण नाव नोंदवतो मुलाचं त्यावेळेला त्याला नटवणं सजवणं शाळेत घेऊन जाणं ही सगळी प्रोसेस त्याच्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये फिक्स होत जाते आणि त्या अनुषंगाने मग तो तसा वागत जातो की आता एवढे वाजले चला शाळेत जाऊया. चला सुरुवातीचे दिवस तर असतात नको नको म्हणण्याचे. काही लोक मुलं आनंदाने जातात पण त्याला तसं वळण लावलं की तो रेग्युलर जाऊ लागतो. त्याचप्रमाणे धम्माचं जे काही रेग्युलर काम करायचं आहे तुम्हाला धम्माचा अभ्यास थोडा थोडा करायचा आहे त्याचं वळण देण्यासाठी एखादा दिवस मुकरर करून तसं त्याचा वाढदिवस आहे किंवा पौर्णिमा आहे असा एखादा दिवस बघून त्या महिन्यामध्ये 7व्या वर्षी त्याला दीक्षा दिली पाहिजे. म्हणजे दिलीच पाहिजे. त्याला दीक्षा दिली नाही तर त्याला कसं काय बौद्ध म्हणता तुम्ही? 56 साली दीक्षा दिली आणि त्यानंतर जन्मलेली सगळी मुलं आपोआप बौद्ध होतात का? हे आपलं अतिशय चुकीचा आणि ज्याला काय म्हणतो गैरसमज आहे तो. आपण अशा पद्धतीने सर्वांना बौद्ध मानणं आपण म्हणू शकतो अबौद्ध आहे त्याला काय अर्थ नाही. कागदावर लिहिलेलं असेल कागदावरचं कागदावर पण तो खऱ्या अर्थाने बौद्ध नाही का की तो कोणतंही फॉलो करत नाही. त्याला तो संस्कारच दिलेला नाही. त्या संस्काराशी त्याला काही घेणं देणंच नाही. त्या धम्माबद्दलचे कोणतेही नियम त्याला माहीत नाही. त्याला पंचशील शिकवलेलं नाही आहे. ते सगळं शिकवलं गेलं एक विशिष्ट दिवस घेऊन तर तो मात्र व्यवस्थित धम्माचं आचरण करू लागेल. याची पुढची स्टेप अशी आहे ही सहसा सांगितली जात नाही पण मैत्र्य संघाच्या माध्यमातून आम्ही ही लोकांमध्ये प्रसारित केलेली आहे. आता कोणी ऐकली आणि कोणी फॉलो केली याचा काय आम्ही फॉलोअप ठेवलेला नाही पण ती महत्त्वाची आहे की तुम्ही धम्मदीक्षा मुलाला दिली 5व्या वर्षी साधारणपणे 15व्या वर्षी त्याला संघदीक्षा दिली पाहिजे. म्हणजे काय की त्याला संघामध्ये घेणं. बघा तथागतांना म्हणजे सिद्धार्थ गौतमाला संघाची दीक्षा दिलेली आहे. द बुद्ध अँड धम्मा या ग्रंथामध्ये वर्णन आहे की मग ते त्यांना त्यावेळेला पंचशील दिलं जातं. पंचशील नाही म्हणत त्याला पंचशील हा शब्दानंतर प्रचार झाला. जे प्रतिज्ञा घेतल्या जातात सिद्धार्थाकडून तर ही संघदीक्षा आहे आणि संघदीक्षा ही फार एच बुद्धा अतिताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाचे बुद्धा वंदामी सभ्यता या कालखंडापासून ती चालत आलेली आहे. पण तिची रितसर कुठे नोंद असेल असं मला वाटत नाही. म्हणजे मला तरी उपलब्ध नाही झाली. पण राजपुत्र सिद्धार्थाला दीक्षा दिलेली आहे वयाच्या 21व्या वर्षी. मतदानाचा अधिकार आपल्याला कधी मिळतो? वयाच्या 21व्या वर्षी संविधानानुसार. पण आता यानंतरच्या राज्यकर्त्यांनी त्याचं वय 18 केलं आहे मतदानाचं. तर तो अधिकार मिळणं 4 माणसामध्ये बसण्याचा समाजातल्या 4 माणसामध्ये बसण्याचा अधिकार हा आता माझ्या हिशोबाने म्हणजे आम्ही मैत्र्य संघाच्या माध्यमातून असं म्हणतो की तो साधारण 15व्या वर्षी संघदीक्षा त्याला दिली पाहिजे. प्रत्येक मुलीलासुद्धा संघदीक्षा दिली पाहिजे. तर संघदीक्षा काय आहे? संघदीक्षा काय प्रकार आहे? संघ कशासाठी दीक्षा द्यायची? तर तथागतांना तुम्हाला माहिती आहे की शास्ता म्हणतो आपण. काय म्हणतो? शास्ता. शास्ता म्हणजे काय की शास्ता म्हणजे शासन करणारा शासन सांगणारा.
योग्य मार्ग जो जगण्याचा आहे ते सांगणारा व्यक्ती म्हणून शास्त्र. तथागतांना त्रिपिटक वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी शास्त्र हा शब्द वापरलेला आहे. महत्त्वाचा आहे तो, फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तथागतांना जर शास्त्र म्हटलेलं आहे तर शास्त्र कसा, शासन कोणतं, तर ते शासन आहे 4 संघांचं. किती? 4 संघ आहेत. जर ते 4 संघ आपल्याला माहीत पडले तर मग आपण कोणत्या संघात आहोत आणि त्या संघामध्ये आपण प्रवेश घेतला आहे का याची जाणीव होईल. तर 4 संघ तथागतांनी सांगितलेले आहेत, जाणकारांना माहीत आहेत. मला वाटतं दिग्घनिकाय आणि इतर ठिकाणी त्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. काय की 4 संघ आहेत. पहिला संघ आहे भिक्षूंचा. त्यांना किती नियम आहेत? 227. त्या 227 नियमांचं पालन करतो तो भिक्षू संघ. दुसरा संघ आहे तो कोणता? भिक्षुणी संघ. त्यांना 311 नियम आहेत. त्या 311 नियमांचं पालन करतात त्या भिक्षुणी असतात. त्यानंतर आहे उपासक संघ, म्हणजे जे पुरुष आहेत उपासक, त्यांचाही स्वतंत्र संघ असायला पाहिजे बुद्ध शासनानुसार, धम्मशासनानुसार. तर तो संघ आहे. आणि चौथा संघ आहे उपासिका संघ. उपासिका संघसुद्धा असायला पाहिजे. तर उपासिका संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी 15 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिला तो प्रवेश दिला गेला पाहिजे आणि ती दीक्षाही तिला व्यवस्थित दिली पाहिजे. त्याचप्रमाणे उपासक संघामध्ये मुलाला प्रवेश देण्यासाठी त्याची दीक्षा झाली पाहिजे. म्हणजे धम्मदीक्षा 7व्या वर्षी आणि संघदीक्षा ही साधारणपणे वयाच्या 15व्या वर्षी दिली गेली पाहिजे. असंच पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा एखादा दिवस बघून त्या दिवशी हा कार्यक्रम घरगुती स्वरूपात किंवा एखाद्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात जर मुलं असतील तर मोठा कार्यक्रम घेतला जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये काय फार तर फार एक 5-6 आम्ही हे कंडिशन टाकलेले आहेत की मी संघाशी कधी गद्दारी करणार नाही किंवा म्हणजे संघाला धोका देणार नाही, संघाच्या विरुद्ध वागणार नाही. बुद्ध धम्म संघाचे जे काही नियमावली आहे ती काटेकोरपणे पाळेल, पंचशील पाळेल. मी नियमितपणे दान करेल. मग ते दान कोणत्या प्रकारचं आहे? म्हणजे संघाला असेल, भिक्षू संघाला असेल, हे 4ही संघ आहेत आणि ह्या सर्व संघांना मी वंदन करतो. अशा पद्धतीने एवढे 5 ते 8 जास्तीत जास्त नियम बनवून तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये मीच काही सांगायला पाहिजे असं नाही, पण पंचशीलाचं आचरण करेल. बुद्ध धम्म संघाच्या विरोधात कोणते आचरण करणार नाही. परत मी रेग्युलर दान देईल आणि संघाच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाहीत. बुद्ध सम्राट अशोक हे बुद्ध धम्म संघाचे विचार सर्वोच्च आहेत असं मी मानतो. सर्वोच्च आहेत अशी कंडिशन त्या वयामध्ये त्या मुलाला देऊन त्याची दीक्षाविधी झाली पाहिजे. नेहमीप्रमाणे पंचशील घेऊन किंवा आणखी 2-4 गाथा तुम्हाला आवश्यक वाटल्या 10 गाथा घ्या. त्या गाथा घ्यायच्या आणि त्या मुलाने ती प्रतिज्ञा घेतल्यानंतर काय या 7-8 प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करा, पुष्पवृष्टी करा. मुलींचा दीक्षा असेल तर त्यांच्यावर त्याप्रमाणे पुष्पवृष्टी करा आणि कार्यक्रम समाप्त. त्यामध्ये एखादं धम्मप्रवचन ठेवून या नवदीक्षित संघामध्ये दीक्षित झालेल्या लोकांना धम्माबद्दलचं मार्गदर्शन करणारं एखादं धम्मप्रवचन ठेवा. हे अतिशय आवश्यक आहे. हे झालं नाही तर तरुण पिढी तुमच्या हातात राहणार नाही, अजिबात नाही राहणार. घरामध्ये तुम्ही म्हटलं पाहिजे आता मुलगा पुढच्या वर्षी 15 वर्षाचा होतो आहे तर त्याची दीक्षा झाली पाहिजे. दीक्षेसाठी तुम्ही तारीख अरे लग्नासाठी तुम्ही तारखा शोधत बसता, हॉल शोधत बसता. मग मुलाला दीक्षा देण्याचा कधी विचार केला? 7व्या वर्षी पण नाही, नंतर संघामध्ये पण दीक्षा नाही. मग ते सैराटच राहणार ना. मग मुलगा परत धम्म चळवळीकडे दुर्लक्ष करतो आणि विहारामध्ये फक्त म्हातारीच माणसं असतात. हे असं का होतं? कारण त्याला योग्य वयामध्ये दीक्षा दिलेली नाही. तर ती दीक्षा दिली जावी. मग त्या संघाच्या माध्यमातून आम्ही अनेक जणांना या संघ दीक्षा दिलेल्या आहेत आणि अगदी धम्मदीक्षा जी 7व्या वर्षी देण्याची आहे तिचेसुद्धा कार्यक्रम आम्ही अधूनमधून केलेले आहेत गरजेप्रमाणे. जसे जसे आमच्याकडे ऑफर येईल किंवा आम्हाला कोणी सांगेल की असं असं करायचं आहे तर आम्ही त्याप्रमाणे धम्मदीक्षा पण दिलेल्या आहेत आणि संघदीक्षाही. तर संघदीक्षा होणं आवश्यक आहे. काही मंडळींना संघदीक्षा म्हणजे काय ते वेगळं वाटेल. नाही, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने धम्मशक्ती संघशक्ती प्रभावी करायची असेल तर त्यांना संघदीक्षा देणं आवश्यक आहे. आणि उपासकांचा संघ
मजबूत करण्यासाठी संघदीक्षा आवश्यक आहे. आज उपासकांचा संघ मजबूत नाही आहे, सर्वत्र विखुरलेला आहे. आणि तो जर तुम्हाला मजबूत करायचा असेल, प्रभावी करायचा असेल, तर संघदीक्षाही आवश्यक आहे उपासकांचा आणि धम्मदीक्षाही देणं आवश्यक आहे. तर तथागतांच्या शासनामध्ये किती संघ आहेत? 4 संघ. भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ. हे 4 संघ असतील तरच तुमचं धम्मशासन प्रस्थापित आहे. अन्यथा धम्माच्या नावाने निव्वळ गोंधळ चालू आहे आणि जो तो काही मनाला वाटेल तसं करतोय असं होईल. तो भिक्षूंचा संघही व्यवस्थित पाहिजे, भिक्षुणीचा संघही व्यवस्थित पाहिजे, उपासकांचा संघसुद्धा व्यवस्थित फिक्स केलेला पाहिजे. गावापुरता असेल, जिल्ह्यापुरता असेल, तालुक्यापुरता असेल, कसाही. आणि उपासिकांचा संघसुद्धा तेवढाच शक्तिमान आणि म्हणजे ॲक्टिव्ह असला पाहिजे. तर तो प्रस्थापित झाल्याशिवाय ॲक्टिव्ह होणार नाही. छोटी छोटी मंडळं, छोट्या मोठ्या संस्था एकमेकाचे संघर्ष बंद होतील. उपासिकांचा व्यवस्थित संघ प्रस्थापित झाल्यानंतर तुम्हाला वेगळ्या मंडळाची संस्थांची तशी गरजही पडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आपल्या 15 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला धम्मदीक्षा देणं आवश्यक आहे. लहान मुलांना 7व्या वर्षी धम्मदीक्षा देणं आवश्यक आहे आणि 15 वर्षानंतर संघदीक्षा देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याला तुम्ही निश्चितच योग्य सपोर्ट कराल आणि त्याचा योग्य तुम्ही प्रचार प्रसार कराल. आपसामध्ये त्याची चर्चा करून या विषयाची अंमलबजावणी कराल. आणखी याबद्दलचं सखोल माहिती पाहिजे असेल तर मला निश्चित कॉन्टॅक्ट करा. मैत्रेय संघ बाळासाहेब थोरात नंबर तर तुम्हाला मी सांगतो 9819617161 या क्रमांकावर फोन करा. तुम्हाला त्याबद्दलची चर्चाही आपण करू शकतो आणि मैत्रेय संघाशी संपर्क साधा, कमेंट करा या विषयावर. तुमची मतं काय असतील ती. मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे. तर 4 संघ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. धम्मदीक्षा द्या आणि संघदीक्षा द्या. धम्मदीक्षा 7व्या वर्षी, संघदीक्षा 15व्या वर्षी. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद.